तर मॅचला सुरुवात या ठिकाणी होताना शिवसाई दिवनमान वसई विपक्ष धाकटी डारू या दोन टीम मधील टक्कर पाहायला मिळते. पहिली रेडला सुरुवात शिवसाई दिवनमान वसईकडनं रेड. बघूया पॉइंट की पकड काय घडे पहिल्याच रेडला. फर्स्ट इंप्रेशन इज द स्टार्ट इंप्रेशन. क्या स्टार्ट देगा ये खिलाड़ी शिवसाई दिवनमान टीम के लिए. सामने कोर्ट एक ढानू धाकटी टीम का. अब यहाँ पे लेफ्ट कॉर्नर में रेड बकलाइन के पास आती हुई और कमाल का टैकल. वाह भाई वाह, मान गए. आंखों में आंखों इशारा, कॉम्बिनेशन बहुत अच्छा. बैक का सपोर्ट मिला, सामने से राइट टर्न आए और ये पहला टैकल पॉइंट धाकटी डानू टीम को मिला. आता मात्र रेडचा प्रयत्न धाकटी डानू टीम करण्यात चढाई. बोनस अटेम्प्ट करणार या रेडला चढाईपट्टू की माघारी येणार. क्या बात है, पहली ही रेड के बाद टाइम आउट की डिमांड की है. पहले हाफ में 2 टाइम आउट होते हैं. पहला टाइम आउट तो पहले ही रेड के ऊपर लिया है. इसके बाद पहले हाफ में एक ही टाइम आउट बचेगा धाकटी डानू टीम के पास. आता चढाई बघूया. राउडी प्लेयर म्हणून ज्याची ओळख आहे, आई अष्टभुजा रानगाव चषक मध्ये ज्यांनी मात्र सुपर मात्र खेळ करताना फायनल पर्यंत मजल मारली होती. फायनलच्या मॅच पण टीमला घेऊन गेले होते. जर्सी क्रमांक 7. यही है वो खतरनाक दबंग राइडर. और दबंग राइडर बाहर गए लॉबी में, विदाउट टच लॉबी में जाना कोर्ट के बाहर रहना पड़ता है रूल के हिसाब के साथ. और कमाल का टच, राइट कॉर्नर देखते ही रह गए. टो टच मिला, ये पॉइंट धाकटी डानू टीम को. अब रेड है शिवसाई दिवनमान टीम की. 2-1 एका गुणाच्या आघाडी या ठिकाणी वसई संघ आहे. तर डानू संघ एका गुणाच्या पिछाडीवर. हा सामना भन्नाट होईल. व्हॉलेंटियर्स ऑफिशियल टाइम आउट या ठिकाणी मात्र घेतला गेलाय. अगदी 1 मिनिटानंतर पुन्हा एकदा आपण या मॅच मध्ये परतूया. तोपर्यंत एक म्युझिक, सुमधुर संगीत तुमच्यासाठी. काय घडेल या वेळेस प्रयत्न. 4 पकडपट्टू समोर. पॉइंट की पकड काय घडेल. प्रेक्षकांच्या नजर कोर्ट मध्ये आहेत वसई टीमच्या. डानू टीम कडनं रेड. और यहाँ पर हुआ क्या है, पैल फिसल गए और पॉइंट मिला वसई टीम को. बैलेंस बिगड़ चुका है रेडर का.
2 पॉइंट की लीड के ऊपर शिवसाई दिवनमान वसई टीम। मंडप डेकोरेटर्स इलेक्ट्रिशियन, और शायद वैक्स का प्रॉब्लम यहाँ पे नजर आता हुआ। ऑफिशियल टाइम आउट 2 मिनट के लिए, स्ट्रेटेजिक टाइम आउट। कम ऑन डीजे म्यूजिक, जैसे आईपीएल में होता है स्ट्रेटेजिक टाइम आउट, और यहाँ पे लिया गया है पालघर डिस्ट्रिक्ट टूर्नामेंट वेलकम श्री कुरलाई ट्रॉफी 2024। चला ऑफिशियल टाइम आउट नंतर सिटी वाजले, पंचांची मॅचला सुरुवात झाले। 5 डिफेंडर आहेत शिवसाई वसईच्या कोर्ट मध्ये। जर्सी क्रमांक धाकटी डहाणूचा 15 येतोय रेड साठी। 3-1 स्कोर बोर्ड आहे, 3-1 काय घडेल। 5 डिफेंडर आहेत, बोनस ऑफ आहे। चला पुन्हा एकदा येतोय 1 पॉइंट वरती असणारा संघ। थर्ड रेड, डू आय डायची रेड। बजर वाजले, घंटी वाजले, काहीतरी करावं लागेल। डू आय डाय, करा किंवा मरा। रिकाम्या हाताने येऊ शकत नाहीत, नाही तर मैदानाच्या बाहेर जावं लागेल। परंतु या ठिकाणी शिवसाई संघाकडून 1 पॉइंट मिळवला गेला। डू आय डायच्या महत्वाच्या चढाईमध्ये पॉइंटचा आगाज केलाय। 2-3 धाकटी डहाणूचा भरवशाचा रेड, जर्सी क्रमांक 15। अगदी शांत पद्धतीने सुरू आहे सामना, कारण काय घडेल काय होईल, मनात काय आहे हे मात्र कळण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला सामना मात्र पाहावा लागेल। काय घडतात प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे, कारण मॅटवरच्या स्पर्धा आहेत। या मॅटवरच्या स्पर्धांमध्ये थोडासा घाम येतोय, स्पर्धकांना खेळाडूंना घाम येतोय, आणि तो घाम मात्र मॅटवरती राहिल्यानंतर कदाचित स्लिप होण्याची शक्यता नाकारता येत नाही। 5 डिफेंडर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये। 2-3 स्कोर बोर्ड वरती आहे शिवसाई वसईचा हा रेडर आलाय। बोनस ऑफ आहे, खोलवर चढाई करावी लागेल, झुंजावं लागेल, झगडावं लागेल, पुढे जावं लागेल पॉइंट आणण्यासाठी। थर्ड रेड, डू आय डायची रेड, वाजली घंटी।
डुआ डायवरती आलाय, महत्वाच्या चढाईसाठी आलाय. पॉइंट असताना 3, जर्सी क्रमांक 16. निराशाजनक चेहरा मात्र करून आलाय. काय घडेल आणि ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला. ऍडव्हान्स टॅकल अनसक्सेसफुल ठरले. पॉइंट मिळतोय धाकटी डहाणूला. स्कोर इज 2-4. पुन्हा एकदा 6 डिफेंडर मैदानामध्ये आहेत. शिवसाई वसई संघाकडून रेडर आलाय कोर्ट मध्ये. धाकटी डहाणूच्या 6 डिफेंडर असताना बोनस ऑन असेल. जोखीम नाही, रिस्क नाही, कारण सामना आत्ता सुरू झालाय. 2-4 स्कोरबोर्ड असताना 5 डिफेंडर मैदानात आहेत कोर्ट मध्ये शिवसाई वसई संघाच्या. शांत पद्धतीने दोन्ही बाजूने रेडर येत आहेत. शांत पद्धतीने अगदी निदान रेषा क्रॉस करतात आणि त्यानंतर मात्र एकदम शांत पद्धतीने खेळतात. थर्ड रेड, डुआ डायची रेड. दोन्ही संघाचे खेळाडू डुआ डाय वरती खेळत आहेत. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू आलाय. 6च्या डिफेन्स मध्ये बोनस किंवा पॉइंटची गरज आहे, कारण डुआ डायची चढाई आहे. रेड महत्वाची आहे दोन्ही संघासाठी. पॉइंट घेऊन यावं लागेल. काय घडले? रायडर गेलाय मैदानाच्या बाहेर. पॉइंट मिळतोय धाकटी डहाणूला. पुन्हा एकदा 4 डिफेंडर राहिले. 2-5 स्कोर बोर्ड वरती आहेत. मागच्या वेळेला डुआ डाय वरती आला होता आणि अगदी ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि रायडर मात्र 1 पॉइंट घेऊन गेला होता. तोच रायडर या ठिकाणी मैदानामध्ये सुखरूपरित्या आपल्या प्रांगणात, आपल्या दालनात परत जाताना. 2-5 शांत पद्धतीने खेळ चालू आहे. जशी जशी रात्र चढत चाललेली आहे, गरमी मात्र मैदानात वाढत चाललेली आहे. 7 डिफेंडर, बोनस ऑन. मॅट वरचे सामने असल्यानंतर हे थोडस होऊ शकतं. थर्ड रेड साठी आलाय रेडर धाकटी डहाणूचा. 4 डिफेंडर आहेत म्हणजे बोनस ऑफ असेल. पॉइंट साठी थोडीशी खोलवर चढाई करावी लागेल, कारण 4 डिफेंडर मध्ये पॉइंट मिळवणे मुश्किल असतं. आणि या ठिकाणी काय घडले? कव्हर फिरली गेली आणि तितक्यात डुबकी किंग प्रदीप नडवालची आठवण करून दिले आणि डुबकीच्या माध्यमातून 2 महत्वाचे पॉइंट मात्र मिळाले धाकटी डहाणूला. दोन 7 डिफेंडर, 7 पॉइंट धाकटी डहाणूचे, 2 पॉइंट शिवसाई वसईचे. या ठिकाणी जशी थाय दिली तशीच होल्ड केली आणि पाठवले मैदानाच्या बाहेर रायडरला. थोडस बॅलेन्सिंग बिघडलेलं दिसते शिवसाई वसई संघाचं. थोडस आत्मविश्वास वाढावा लागेल. 1+2 सुपडा पहिल्यांदाच आल्या लोन चढवले शिवसाई वसई वरती आणि या लोनचा परिपाक काय होईल आपण पाहतोय. 2-11 स्कोर बोर्ड वरती आणि टाइम आउट घेतला जातोय. ऐकूया तोपर्यंत डीजेला. धन्यवाद डीजे. या पुढचा सामना असेल आई अष्टभुजा रानगाव वर्सेस जय हनुमान तिवरी. दोन्ही संघांना सेकंड कॉल. सर्व संघांना एक विनंती असेल की आपण जेव्हा प्रवेशद्वाराजवळ येतील त्याच वेळेला आपण मॅटवरचे शूज घालायचे आहेत आणि माती जी आहे ती मात्र संपूर्ण साफ करूनच आपण या मैदानामध्ये बूट घालून येणार आहोत. कारण मॅटचे शूज हे मॅट खराब करणार नाही याची काळजी आपल्याला करायची आहे, कारण आपण क्रीडांगणावरती प्रेम करणारे सर्व खेळाडू आहोत. काय घडले? जर्सी होल्ड केली जाते. पंचांवरती निर्णय सोपवला जातोय. रायडर सेफ. जर्सी होल्ड मुळे एक टेक्निकल पॉइंट दिला जातोय. रायडर सेफ राहिला आणि डिफेंडर मात्र मैदानाच्या बाहेर. सात डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत. शिवसाई वसई संघाचे 3 स्कोर बोर्ड वरती पॉइंट आहेत. धाकटी डहाणू 11 वरती आहे. अजूनही
जवळ जवळ 8 ची आघाडी आहे. पहिलाच हाफ प्रगती पथावरती आहे. या पहिल्या हाफ मध्ये आगेकूच करताना धाकटी डहाणू अगदी शांत पद्धतीने खेळतायत. थोडीशी मनामध्ये संभ्रम आहे, भीती आहे की आमचे बूट स्लिप होतील की काय. हे दोन्ही संघांमधील रेडर मध्ये थोडीशी ही मनामध्ये संभ्रमावस्था आहे. बिंदास खेळ आपण खेळू शकतो आणि आपण चांगला खेळ या ठिकाणी दाखवू शकतो. कव्हर फिरले, साथ मिळाली डिफेंडरची, पॉइंट मिळतोय धाकटी डहाणूला. डू या डाय वरती आलाय. थर्ड रेड, 6 डिफेंडर आहेत, बोनस ऑन आहे. मागच्या वेळेला एक ऍडव्हान्स टॅकलचा पॉइंट मिळाला होता. यावेळेस तीच चुकी शिवसाई वसई संघाकडून केली जाईल काय. काय घडेल. डोळ्याची रेड आहे, पॉइंट मिळवण्याची पराकाष्ठा केली जाते. जीवाच्या आकांताने खेळतोय आणि जसा बोनस टाकण्याचा प्रयत्न केला गेला तसा मात्र अँकल होल्ड झालाय आणि पहिला हाफ संपुष्टात. पहिला हाफ संपल्यानंतर स्कोर बोर्ड 4-12. डीजे धन्यवाद डीजे. चला पहिला हाफ मात्र धाकटी डहाणूच्या बाजूने सुटलाय. दुसऱ्या हाफ मध्ये काय होईल. हाफ टाइम स्कोर आहे 12-4, 4-12. सन्माननीय सुहासजी वनमाने या ठिकाणी उपस्थित राहिलेत, जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर. तसेच आशिषजी पाटील सर आपले सुद्धा या ठिकाणी मी कुर्ला क्रीडा मंडळाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतोय. आपण उपस्थित राहिलात आणि या कबड्डीला आपण 4 चांद लावलेत त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. 18 क्रमांकाची जर्सी, 7 डिफेंडर असताना आलाय. या ठिकाणी काय घडलंय. बॅकला जाताना थोडासा उशीर झाला आणि उशीर झाल्या झाल्या टिपले. रनिंग हँड टचने टिपलं, टॅप केलं आणि मात्र पॉइंट मिळवलाय धाकटी डहाणू. पुढे जाताना 13-4. चला रायडर बाहेर, खुद खुशी हो गई. लॉबी मध्ये विना टच विना स्पर्श करता आपण लॉबी मध्ये जाऊ शकत नाहीत. जर लॉबी मध्ये गेला तर मात्र रायडर बाद दिला जातो. 5 डिफेंडर धाकटी डहाणू संघाचा जर्सी क्रमांक 15. कारण धाकटी डहाणूकडे बँक बॅलन्स आहे, पॉइंट आहेत, 10 ची आघाडी आहे आणि ही आघाडी महत्वाची आहे त्यांच्यासाठी. आणि म्हणूनच पूर्णपणे टाइमपास एकदम शांत पद्धतीने खेळलं जाईल. टायमिंग इकडे पुकारलं जाईल. चौदा 4 मंदार आलाय. रेड वरती मंदार आलाय. शिवसाई वसई संघाचा महत्वाचा रेडर.
या ठिकाणी बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेला मात्र कट झाला. पुन्हा एकदा 5 डिफेंडर जर्सी क्रमांक 18 14-4 स्कोर बोर्ड वरती असताना काय करेल, पॉइंट साठी खोलवर चढाई करेल की सेफ पद्धतीने खेळलं जाईल. मनामध्ये काय घडले नाही, आतमध्ये जाऊन घुसून पॉइंट घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आई अष्टभुजा रानगाव आणि जय हनुमान तिवरी दोन्ही संघांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे. हा फायनल कॉल असेल. आई अष्टभुजा रानगाव आणि जय हनुमान तिवरी. थर्ड रेड डू ऑर डाय वरती आलाय जर्सी क्रमांक 3 14-4 स्कोर बोर्ड. 10 ची आघाडी आहे, 10 ची पिछाडी शिवसाई वसईकडे. आणि या ठिकाणी काय केले, किक मारण्याचा प्रयत्न केला गेलाय मात्र यश मिळाले की नाही हा संभ्रम होता मनामध्ये. डुआडायची रेड आहे, खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला गेला, डुबकी मारण्याचा प्रयत्न केला, यशस्वी होईल काय, काय घडलं जाते. जीवाच्या आकांताने मध्यरेषा क्रॉस करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र एक कडक पकड झाली शिवसाई संघाची, कडक आणि महत्वपूर्ण पकड. थर्ड रेड वरती आल्या. पुन्हा एकदा बघा डुआडाय वरती जास्तीत जास्त खेळलं जाते. 6 डिफेंडर आहेत, बोनस ऑन असेल. 3 पॉइंट, एक महत्वाची सुपर रेड जी संघाला हवी होती अशी महत्वाची रेड दिले. 3 पॉइंट घेऊन आला रेडर आणि स्कोर बोर्ड पाहतोय 14-8. आता रंगत वाढणार, आता मजा येणार. टाइम आउट घेतलाय तोपर्यंत संधी देऊया डीजेला. धन्यवाद धन्यवाद. जर्सी क्रमांक 18 आलाय. 7 डिफेंडर असताना 2-1 2-2 च्या सेट मध्ये आल्या आल्या पाठवले मैदानाच्या बाहेर. डॅश करो, ऐश करो और पॉइंट कमाओ. दोन डिफेंडर, सुपर टॅकलची संधी आहे. सुपर टॅकल घेतली तर 2 पॉइंट आणि लोन चढवण्याची संधी आहे शिवसाईकडे, कारण लोन महत्वाचं आहे. जर हे 4 पॉइंट मिळवले तर नक्कीच कम बॅक म्हणता येईल शिवसाई वसई. हळूहळू का होईना पण मात्र ही पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय शिवसाई वसई संघाकडून. थोडेसे चाच पडताना आपण पाहतो रेडर. अगदी मॅट वरच्या स्पर्धा आहेत त्याच्यामुळे लॅक ऑफ प्रॅक्टिस, मॅट वरची खेळायची प्रॅक्टिस कमी असते आणि या ठिकाणी हात काढण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांचा इशारा आहे. 2 पॉइंट. पंच मयूर पवार या ठिकाणी 2 पॉइंट देताना हे 2 पॉइंट अतिशय महत्वाचे आहेत धाकटी डहाणूकडे, कारण जो मिळालेला वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला 2 पॉइंट मुळे 2 डिफेंडर आतमध्ये आले. जो चढणारा लोन होता तो मात्र आता त्याला पूर्ण विराम दिला गेलाय. आता मात्र लोन साठी झुंजावं लागेल, मंदारला झुंजावं लागेल शिवसाई वसईला. या खोलवर जाऊन टच करण्याचा आणि कॉर्नरला टॅप केले, कॉर्नरला पाठवले मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा 3 डिफेंडर राहिले होते त्यातलं एक मात्र रेडर वरती आलाय. 6 डिफेंडर, बोनस ऑन. सोळा 10. शेवटची 5 मिनिटं, शेवटची 5 मिनिटं. आणि या ठिकाणी थाय होल्ड करण्याचा प्रयत्न केला. मंदार मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. सुपर टॅकल होईल काय? यस, दिस वन इज सक्सेसफुल. सुपर टॅकल. 2 पॉइंट गोस टू धाकटी डहाणू. पॉइंट 2 असले तरी डिफेंडर मात्र एकच इन होणार. या ठिकाणी ब्रह्मास्त्र दिलं जाते पंच मयूर पवार यांच्याकडून की टॅकल केल्यानंतर आपली स्थिती 13 नंबरला ग्रीन कार्ड दिले जाते, एक ताकीद दिली जाते. पाच डिफेंडर, बोनस ऑफ. स्कोर बोर्ड 18-10. 8 ची पिछाडी शिवसाई वसई संघाकडे.
8ची आघाडी धाकटी डहाणूकडे. अगदी शांत पद्धतीने खेळ चालणार, रंगात वाढणार. 1 ते 2 सुपर रेड मात्र कामाच्या ठरतील. मोक्याच्या क्षणी असतील त्या 1 ते 2 सुपर रेडची गरज आहे शिवसाई वसईला. तर धाकटी डहाणू मात्र या ठिकाणी टाइम स्पेंड करणार, जास्तीत जास्त टाइम स्पेंड करण्याचा प्रयत्न केला जाईल. डुआ डायवरती खेळायचा मानस आहे. थर्ड रेड डुआ डाय. शेवटची 4 मिनिटं. 16 नंबरचे जर्सीवाला आलाय डुआ डाय साठी. काय केलं जाईल? डाय होईल की शेवटच्या क्षणी मात्र डू करण्याचा प्रयत्न केला जाईल. 15. प्रत्येक सेकंद अगदी महत्वाचा आहे. 16 नंबरचे जर्सी आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडलं? सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र ताकद कमी पडली. पॉइंट मिळाला धाकटी डहाणूला. 1 2. काय घडले बघूया. चला, 2 पॉइंट दिले जात आहेत शिवसाई वसईला, तर 1 पॉइंट दिला जातोय धाकटी डहाणूला. चल 20-12. चला, 5 डिफेंडर आहेत. 30 सेकंद पूर्ण करण्याचा मानस असेल धाकटी डहाणूचा, कारण 8ची आघाडी आहे. तर एक खोलवर चढाई करून हे जे 4 डिफेंडर आहेत, हे 4 डिफेंडर जर बाद करण्यामध्ये यश आलं शिवसाई वसईला, तर मात्र रंगत वाढेल. जो सामना प्रेक्षकांना हवा आहे तसा सामना करून देण्यासाठी मात्र खोलवर चढाई करावी लागेल शिवसाईला, आणि टॅकलचे पॉइंट घ्यावे लागतील शिवसाई संघाला. टॅकल तर करून देणार नाही, कारण धाकटी डहाणू जातोय, क्रॉस करतोय, आणि तदनंतर मात्र 30 सेकंदाची संपूर्ण चढाई करून पुन्हा सुखरूप येत आहे. तर या ठिकाणी कानमंत्र दिले जात आहेत. टाइम आउट घेतला जातोय. ऐकूया आपण डीजेला. धन्यवाद धन्यवाद डीजे. टाइम आउट ओव्हर टू शिवसाई वसई. 12-20. 8ची पिछाडी आहे. 4 डिफेंडर मैदानामध्ये आहेत. पॉइंट आता पॉइंट शिवसाईसाठी महत्वाचे ठरतील. थोडस झुंज झगडतायत, संघर्ष होतोय, संघर्ष दिसतोय. काय केलं जाईल? 4 डिफेंडर मध्ये पॉइंट मिळवणे मुश्किल असतं, कारण द्विधा मनस्थिती असते. खोलवर जाऊ की सेफ खेळू? शेवटची 2 मिनिटं. शेवटची 2 मिनिटं. 8ची पिछाडी अजूनही 8ची पिछाडी आहे. ही पिछाडी भरून काढण्यासाठी हे 4 डिफेंडर जे आता दिसत आहेत धाकटी डहाणूकडे, हे मात्र मैदानाच्या बाहेर पहिल्यांदा पाठवावं लागेल शिवसाई संघाला, तर कमबॅक करू शकते. कारण महत्वाचे पॉइंट आहे. टाइम आउट घेतला जातोय धाकटी डहाणूकडून. टाइम आउट महत्वाचा आहे. कानमंत्र दिले जातील, कानामध्ये त्यांच्या मंत्र असतील. तोपर्यंत आपण डीजेचे मंत्र ऐकूया. मॅच सुरू झाली. थर्ड रेड साठी आलाय. 20-14 स्कोर बोर्ड असताना डू आय डाय साठी आलाय. ही टॅकल महत्वाची आहे, कारण तदनंतर मात्र लोन चढवण्याची संधी असेल, आणि ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला. पॉइंट मिळालाय धाकटी डहाणूला. महत्वाचा पॉइंट.
शेवटचं 1 मिनिट. 3 डिफेंडर, सुपर टॅकलची नामी संधी. 20-14 स्कोर बोर्ड. डबल थाय होल्ड जंप मारली गेली. व्हॉट अ जंप. जर्सी क्रमांक 3 जोरदार टाळ्या होत्या. जंप मारली गेली, दोन्ही थाय होल्ड केल्या गेल्या आणि रायडरला बाद केले. रायडरला पाठवले मैदानाच्या बाहेर. अप्रतिम टॅकल. तदनंतर मात्र स्कोर बोर्ड वरती 8ची आघाडी. लगेच यानंतर दोन्ही संघांनी सज्ज व्हायचंय. पुकार दिला जाईल. लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये येणार आहोत. दुसऱ्या फेरीतील सामने सुरू होतील. सामना समाप्तीची घोषणा या ठिकाणी. पहिल्या फेरीचे सामने संपुष्टात येत आहेत. वेल डन धाकटी डहाणू अँड हार्ड लक टू शिवसाई वसई. आपण या ठिकाणी चांगला खेळ खेळात रंगत आणले त्याबद्दल आपले कुर्ला क्रीडा मंडळाच्या वतीने धन्यवाद. चला लगेच मैदान मात्र या ठिकाणी रिकामं करायचं. आता मात्र दुसऱ्या फेरीचे सामने